समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओला आपण संत श्री गजानन महाराज व भगवान श्री विठ्ठल यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आषाढ महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामाचा जयघोष ऐकू येतो. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघतात. पण पंढरीची वारी का केली जाते, ही परंपरा कशी सुरू झाली, या वारीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? या वारीची सुरुवात एका महान भक्तापासून झाली. त्या महान भक्ताचे नाव होते भक्त पुंडलिक. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया भक्त पुंडलिकाची सत्यकथा. पुंडलिकाचा जन्म आणि प्रारंभीचे जीवन आज आपण जाणून घेणार आहोत. पंढरपूरच्या पवित्र भूमीला महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या महान भक्त पुंडलिकाची सत्यकथा. आज संपूर्ण महाराष्ट्रात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा जयघोष घुमतो. परंतु हा पुंडलिक कोण होता? भगवान श्री विठ्ठल त्याला भेटण्यासाठी स्वतः का आले आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कसे बनले, याची कथा अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे. प्राचीन काळी जनुदेव नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते. त्यांच्या पत्नीचे नाव सत्यवती असे होते. हे दोघेही अत्यंत धार्मिक, सदाचारी आणि ईश्वर भक्त होते. त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव ठेवण्यात आले पुंडलिक. लहानपणी पुंडलिक अत्यंत बुद्धिमान, चपळ आणि हुशार होता. आई वडिलांनी त्याच्यावर प्रेमाने संस्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु जसजसा तो मोठा होऊ लागला तसा त्याच्या स्वभावात बदल होऊ लागला. काळाच्या ओघात पुंडलिकाचे लग्न झाले. विवाहानंतर तो आपल्या पत्नीच्या प्रेमात इतका गुंतून गेला की त्याने आपल्या वृद्ध आईवडिलांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. पूर्वी आईवडिलांचा आदर करणारा पुंडलिक आता त्यांच्याशी कठोरपणे वागू लागला. तो त्यांच्या सेवेकडे लक्ष देईना. वृद्ध आईवडिलांना अनेक कष्ट सहन करावे लागत होते. त्यांना वेळेवर अन्न मिळत नसे. अनेकदा त्यांचा अपमानही केला जात असे. जनुदेव आणि सत्यवती यांना आपल्या मुलाच्या या वागण्यामुळे खूप दुःख होत असे. परंतु त्यांनी कधीही त्याच्याविषयी कटुता बाळगली नाही. ते सतत ईश्वराला प्रार्थना करत होते की, हे प्रभो, आमच्या मुलाला सद्बुद्धी द्या. एके दिवशी पुंडलिकाने काशी यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. त्याची पत्नीही त्याच्यासोबत जाणार होती. त्या काळी काशी यात्रा अत्यंत पवित्र मानली जात असे. ही यात्रा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा होती. पुंडलिकाचे आईवडील जनुदेव आणि सत्यवती यांनी देखील काशी यात्रेला येण्याची इच्छा व्यक्त केली. पण पुंडलिकाला त्यांचा सहवास नको होता. तरीही आईवडिलांच्या आग्रहाखातर त्यांना सोबत घेण्यात आले. परंतु यात्रेदरम्यान पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांशी अत्यंत कठोरपणे वागत होता. तो त्यांना योग्य सन्मान देत नव्हता. स्वतः आणि आपल्या पत्नीसाठी उत्तम व्यवस्था करीत असे. पण वृद्ध आईवडिलांना मात्र अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. प्रवास करत असताना एके रात्री ते सर्वजण कुक्कुट ऋषींच्या आश्रमाजवळ मुक्कामासाठी थांबले. त्या रात्री पुंडलिकाला एक आश्चर्यकारक दृश्य दिसले. पहाटेच्या वेळी त्याने पाहिले की काही अत्यंत सुंदर पण चिखलाने माखलेल्या स्त्रिया आश्रमात आल्या होत्या. त्यांनी संपूर्ण आश्रम स्वच्छ केला, सडा रांगोळी केली
आणि सर्व कामे पूर्ण करून त्या पुन्हा निघून जाऊ लागल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आश्रमातून बाहेर पडताना त्या स्त्रियांचे वस्त्र आणि शरीर पुन्हा स्वच्छ आणि तेजस्वी झाले होते. हे पाहून पुंडलिकाला खूप आश्चर्य वाटले. त्याने त्या दिव्य स्त्रियांना विचारले, "तुम्ही कोण आहात? आणि तुमच्या शरीरावर हा चिखल कसा?" तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, "आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्या आहोत. पृथ्वीवरील लोक आमच्यात स्नान करून आपली पापे धुतात. त्यामुळे आम्ही मलिन होतो. पण कुक्कुट ऋषी आपल्या आईवडिलांची अखंड सेवा करतात. त्यांच्या सेवेमुळे हा आश्रम पवित्र झाला आहे. येथे येऊन आम्ही पुन्हा शुद्ध आणि पवित्र होतो." हे ऐकताच पुंडलिकाला मोठा धक्का बसला. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या मुखातून आईवडिलांच्या सेवेचे महत्त्व ऐकून पुंडलिकाला आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला. त्याला जाणवले की मी काशी यात्रेला निघालो असलो तरी मी माझ्या वृद्ध आईवडिलांशी अत्यंत वाईट वागलो. मी त्यांचा अपमान केला. त्यांना दुःख दिले. माझ्यापेक्षा कुक्कुट ऋषी किती महान आहेत. ते आईवडिलांची सेवा करूनच ईश्वर प्राप्ती करत आहे. ही जाणीव होताच पुंडलिकाच्या अंतःकरणात मोठा बदल झाला. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपल्या वृद्ध आईवडिलांची मनापासून क्षमा मागितली. जनुदेव आणि सत्यवती यांनीही मोठ्या प्रेमाने आपल्या पुत्राला क्षमा केले. यानंतर पुंडलिकाने काशी यात्रेचा विचार सोडून दिला आणि तो आपल्या आईवडिलांसह घरी परतला. घरी परतल्यानंतर पुंडलिकाचे संपूर्ण जीवन बदलून गेले. तो पहाटे उठून आईवडिलांची सेवा करू लागला. त्यांच्या स्नानाची, भोजनाची, विश्रांतीची आणि सर्व गरजांची तो अत्यंत प्रेमाने काळजी घेऊ लागला. आईवडिलांची सेवा हाच त्याचा धर्म बनला होता. पुंडलिक आपल्या आईवडिलांची इतक्या भक्तिभावाने सेवा करू लागला की त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. देव, ऋषी आणि संतही त्याच्या सेवाभावाचे कौतुक करू लागले. असे म्हणतात की आई-वडिलांच्या सेवेमुळे पुंडलिकाचे घर एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले होते. पुंडलिकाची ही निस्वार्थ सेवा पाहून भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या परमभक्त पुंडलिकाला भेटण्याचा निर्णय घेतला. परंतु भगवान स्वतः पुंडलिकाला भेटण्यासाठी आले तेव्हा काय घडले ते आता आपण जाणून घेऊया. पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यात इतका तल्लीन झाला होता की त्याला जगाचे भानही राहत नव्हते. त्याच्यासाठी आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा होती. एके दिवशी भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी आपल्या परमभक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी पृथ्वीवर आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय दाबत होता. भगवान श्री विठ्ठल त्याच्या दारात उभे राहिले आणि पुंडलिकाला हाक मारले, "पुंडलिका, आम्ही तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुला भेटण्यासाठी आलो आहोत." भगवंताचा आवाज ऐकूनही पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा अर्धवट सोडली नाही. कारण त्याच्यासाठी आईवडिलांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ पूजा होती. पुंडलिकाने नम्रपणे भगवानांना म्हटले, "प्रभू, मी सध्या माझ्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त आहे. कृपया थोडा वेळ प्रतीक्षा करा." परंतु भगवानांना उभे राहण्यासाठी योग्य जागा नव्हती. तेव्हा पुंडलिकाने जवळ पडलेली एक वीट भगवान विठ्ठल यांच्या दिशेने सरकवली आणि म्हणाला, "प्रभू, कृपया या विटेवर उभे राहा. मी सेवा पूर्ण करून लगेच येतो." भगवान श्री विठ्ठल आपल्या भक्ताच्या या सेवाभावावर अत्यंत प्रसन्न झाले. ते त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले. काही वेळाने पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा पूर्ण केली आणि तो भगवानांच्या म्हणजे श्री विठ्ठलांच्या चरणी नतमस्तक झाला. भगवान म्हणाले, "पुंडलिका,
मी तुझ्या मातृपितृ भक्तीवर अत्यंत प्रसन्न आहे. तू वर माग. तेव्हा पुंडलिकाने अत्यंत नम्रतेने प्रार्थना केली. प्रभू, आपण आणि माता रुक्मिणी या पवित्र भूमीवर सदैव वास्तव्य करा, जेणेकरून सर्व भक्तांना आपले दर्शन घेता येईल. भक्ताच्या या विनंतीला मान देऊन भगवान श्री विठ्ठल त्या ठिकाणी कायमचे स्थिर झाले. असे मानले जाते की तेच आजचे पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर आहे आणि त्या विटेवर उभ्या असलेल्या भगवान श्री विठ्ठल आपण प्रेमाने विठ्ठल पांडुरंग विठोबा या नावाने ओळखतो. भगवान श्री विठ्ठल पुंडलिकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन पंढरपूर येथे विटेवर उभे राहिले. आता पुढे आपण जाणून घेऊया पंढरपूर हे महान तीर्थक्षेत्र कसे बनले आणि वारीची परंपरा कशी सुरू झाली. भगवान श्री विठ्ठलांनी भक्त पुंडलिकाच्या विनंतीला मान दिला आणि ते त्या पवित्र भूमीवर कायमचे वास्तव्य करू लागले. त्या दिवसापासून ही भूमी पंढरपूर या नावाने प्रसिद्ध झाली. असे मानले जाते की ज्या ठिकाणी भगवान श्री विठ्ठल विटेवर उभे राहिले, तेथेच पुढे भव्य मंदिर उभारण्यात आले. आज लाखो भाविक या पवित्र मंदिरात जाऊन विठ्ठलांचे दर्शन घेतात. काळाच्या ओघात भगवान श्री विठ्ठलाच्या भक्तीचा प्रसार सर्वदूर होऊ लागला. अनेक संत, महात्मे आणि ऋषी पंढरपूरला येऊ लागले. पुढे संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी विठ्ठल भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. हे संत स्वतःही पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असत. त्यांच्या अभंगांमधून, कीर्तनांमधून आणि प्रवचनांमधून त्यांनी लोकांना नामस्मरण, भक्ती आणि सदाचार यांचा संदेश दिला. संतांच्या मागे हजारो भक्त पंढरपूरला जाऊ लागले. हळूहळू ही परंपरा वाढत गेली आणि त्यातूनच पंढरीची वारी या महान परंपरेचा जन्म झाला. आजही लाखो वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामाचा जयघोष करत पंढरपूरला जातात. वारीमध्ये श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, लहान, मोठा असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकमेकांना माऊली म्हणतात. समता, प्रेम आणि भक्ती हेच वारीचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे भक्त पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीमुळे पंढरपूर हे महान तीर्थक्षेत्र बनले आणि पुढे संतांच्या कृपेने वारीची परंपरा अखंड सुरू राहिली. भक्त पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीमुळे पंढरपूर हे महान तीर्थक्षेत्र बनले आणि पुढे संतांनी वारीची परंपरा पुढे नेली. आता आपण या कथेचा आध्यात्मिक संदेश जाणून घेऊया. भक्त पुंडलिकाची कथा ही केवळ एक पौराणिक कथा नसून ती प्रत्येक माणसाला जीवन जगण्याची योग्य दिशा देणारी कथा आहे. सुरुवातीला पुंडलिक स्वार्थी आणि अहंकारी होता. तो आपल्या वृद्ध आईवडिलांचा अपमान करत होता. परंतु जेव्हा त्याला आईवडिलांच्या सेवेचे महत्त्व समजले, तेव्हा त्याचे संपूर्ण जीवन बदलून गेले. यातून आपल्याला पहिला संदेश मिळतो की आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. जो मनुष्य आपल्या आई-वडिलांची मनापासून सेवा करतो, त्याच्यावर देवाची कृपा सदैव राहते. दुसरा महत्त्वाचा संदेश म्हणजे खरा पश्चाताप माणसाचे जीवन बदलू शकतो. पुंडलिकाने आपल्या चुका ओळखल्या, त्याचा त्याला पश्चाताप झाला आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणला. म्हणूनच तो एक महान भक्त बनला. तिसरा संदेश म्हणजे भक्तीमध्ये अहंकाराला स्थान नसते. पुंडलिकाने कोणतेही मोठे यज्ञ, तप किंवा कठोर साधना केली नाही. त्याने केवळ निस्वार्थ भावनेने आई-वडिलांची सेवा केली आणि त्याच सेवेमुळे त्याला भगवान श्री विठ्ठलांचे दर्शन झाले. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण आपल्या कुटुंबियांना आणि आई-वडिलांना वेळ देऊ शकत नाही. अशा वेळी
पुंडलिकाची कथा आपल्याला प्रेम, सेवा, कर्तव्य आणि संस्कार यांची आठवण करून देते. भक्तांनो, पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी आपण आपल्या घरातील आई-वडिलांमध्ये देव पाहिला तर आपल्या जीवनाचे खरे सार्थक होईल. संत नामदेव महाराज म्हणतात, माता पिता गुरु दैवत त्यांची सेवा हेच तीर्थ. म्हणूनच आजही लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाताना प्रथम भक्त पुंडलिकाचे स्मरण करतात आणि प्रेमाने जयघोष करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. याच नामाचा जयघोषात भक्ती, सेवा, प्रेम आणि समतेचा संदेश दडलेला आहे. ही होती महान भक्त पुंडलिकाची सत्यकथा. आता आपण पंढरीची वारी का केली जाते? पंढरीची वारी करण्यामागे अनेक कारणे आहेत. जसे की विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी पायी चालत पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. संतांच्या पावलांवर चालण्यासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यासारख्या संतांनी वारीची परंपरा जोपासली. त्यांच्या पावलांवर चालणे हे वारकऱ्यांचे भाग्य मानले जाते. तिसरं कारण म्हणजे नामस्मरण आणि भक्ती करण्यासाठी वारी केली जाते. जसे चालता बोलता नामस्मरण करणे म्हणजे राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल या नामघोषात वारकरी तल्लीन होतात. आणि चौथे कारण म्हणजे अहंकार दूर करण्यासाठी. जसे की वारीमध्ये श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, लहान, मोठा असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण समान असतात. आणि पाचवे कारण म्हणजे आत्मशुद्धीसाठी. जसे पायी चालणे, नामस्मरण करणे, संत संग आणि सेवा यामुळे मन शुद्ध होते. आता आपण वारीचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया. वारी म्हणजे भक्तीचा उत्सव. वारी म्हणजे समतेचा संदेश. वारी म्हणजे संतांच्या विचारांचे पालन. वारी म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग. वारी म्हणजे प्रेम, सेवा आणि त्याग. संत तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत. याचा अर्थ पंढरीची वारी हेच माझे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. याचा निष्कर्ष असा, पंढरीची वारी ही केवळ एक यात्रा नाही, तर ती भक्ती, सेवा, समता, प्रेम आणि नामस्मरण यांचा महान सोहळा आहे. पुंडलिकाच्या मातृपितृ सेवेने प्रसन्न होऊन भगवान विठ्ठल पंढरपुरात उभे राहिले आणि तेव्हापासून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरीची वारी करतात. वारीची परंपरा किती जुनी आहे. पंढरीची वारी ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. संतांच्या काळापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. आता आपण पालखी सोहळा म्हणजे काय याविषयी जाणून घेऊया. वारकरी संतांच्या पादुका पालखीत ठेवून पायी पंढरपूरला जातात. या सोहळ्याला पालखी सोहळा म्हणतात. प्रमुख पालख्या संत ज्ञानेश्वर महाराज यांची असते. ती आळंदीहून निघते. संत तुकाराम महाराज यांची ही पालखी देहूहून निघते. दिंडी म्हणजे काय याविषयी म्हणायचे तर वारीमध्ये अनेक वारकरी एकत्र येऊन भजन, कीर्तन, टाळ मृदुंगाच्या गजरात चालतात. या गटाला दिंडी म्हणतात. वारकरी संप्रदायाची शिकवण ती म्हणजे वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवितो की सर्वांशी प्रेमाने वागा, नामस्मरण करा, संत संग करा, आई वडिलांची सेवा करा, अहंकाराचा त्याग करा. वारीत कोणते नाम घेतले जाते तर वारीमध्ये सतत विठ्ठलाचे नाम घेतात. राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आता आपण वारीतील रिंगण सोहळा याविषयी बोलू. वारीतील एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा म्हणजे रिंगण. या सोहळ्यात
संतांच्या पालखीतील घोडा मैदानात धावतो. वारकरी हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने अनुभवतात. वारीचा मुख्य संदेश म्हणजे पंढरीची वारी आपल्याला शिकवते भेदाभेद अमंगळ. वारीमध्ये जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्व वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वर्षातील सर्वात मोठी वारी दोन असतात. एक म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी. या दोन महत्त्वाच्या वाऱ्या म्हटल्या जातात. या दोघही एकादशीला वारकरी अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने पंढरपूरला श्री विठ्ठलांचे दर्शन घ्यायला जातात. संत तुकाराम महाराजांच्या अभंगात म्हटले आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत. या अभंगातून वारीचे महत्त्व स्पष्ट होते. वारी का करावी? तर वारी मन शांतीसाठी, नामस्मरणासाठी आणि संतांच्या विचारांचे आचरण करण्यासाठी, तसेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि भक्ती आणि सेवाभाव वाढवण्यासाठी. पंढरीची वारी ही केवळ यात्रा नसून ती भक्ती, समता, प्रेम आणि नामस्मरणाचा महासागर आहे. पंढरीची वारी पंढरपूरला पोहोचेपर्यंत वारकरी वारीमध्ये कोणकोणते कार्यक्रम करतात आपण त्याविषयी जाणून घेऊया. हरिनाम संकीर्तन. वारीच्या संपूर्ण प्रवासात वारकरी सतत राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामजप करतात. टाळ मृदुंगांच्या गजरात हरिनाम संकीर्तन चालू असते. आणि दुसरे म्हणजे भजन आणि कीर्तन. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी भजन, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते. वारकरी संतांचे अभंग गातात आणि संत चरित्र ऐकतात. आणि तिसरं म्हणजे पालखी सोहळा. संतांच्या पादुकांची पालखी अत्यंत भक्तिभावाने नेली जाते. पालखीचे गावोगावी स्वागत केले जाते. पालखीसमोर ताडकरी, मृदुंग वादक, विणेकरी आणि दिंड्या चालतात. चौथा म्हणजे दिंडी सोहळा. वारकऱ्यांचे गट म्हणजे दिंडी. प्रत्येक दिंडीचे स्वतःचे भजन, पताका, ताळकरी आणि शिस्तबद्ध असते. दिंडीमध्ये अभंग गायन, नामस्मरण आणि सामूहिक प्रार्थना केली जाते. पाचवं म्हणजे रिंगण सोहळा. वारीतील सर्वात आकर्षक सोहळा म्हणजे रिंगण. या संतांच्या पालखीचा अश्व, घोडा म्हणजे गोल किंवा उभ्या रिंगणातून धावतो. वारकरी हा प्रसंग अत्यंत भक्तिभावाने अनुभवतात. गोल रिंगण आणि उभे रिंगण असे दोन प्रकार असतात. त्यानंतर सहावा म्हणजे अभंग गायन. वारीत संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज अशा अनेक संतांच्या अभंगांचे गायन सतत चालू असते. सातवे म्हणजे प्रवचन आणि संतवाणी. अनेक ठिकाणी संत साहित्य, भागवत धर्म, वारकरी संप्रदाय आणि अध्यात्म यावर प्रवचने दिली जातात. आठवं म्हणजे सामुदायिक भोजन म्हणजे महाप्रसाद. अनेक सेवाभावी संस्था आणि भाविक वारकऱ्यांसाठी अन्नदान करतात. हजारो वारकरी एकत्र बसून महाप्रसाद ग्रहण करतात. नववं कार्यक्रम म्हणजे सेवा कार्य. वारीमध्ये अनेक जण वारकऱ्यांची सेवा करतात. पिण्याचे पाणी देणे, वैद्यकीय मदत, पायांची सेवा, अन्नदान इत्यादी सेवा हाच वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा भाग आहे. दहाव्या म्हणजे पादुकांची आरती. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी संतांच्या पादुकांची आरती केली जाते. वारकरी अत्यंत भक्तिभावाने या आरतीत सहभागी होतात. आणि वारीचा दैनंदिन क्रम म्हणजे पहाटे काकड आरती करतात. त्यानंतर हरिपाठ आणि नामजप. त्यानंतर दिंडी प्रस्थान. त्यानंतर मार्गात भजन, कीर्तन. दुपारी महाप्रसाद. संध्याकाळी प्रवचन, कीर्तन, हरिजागर. रात्री भजन आणि विश्रांती. अशा प्रकारे पंढरीची वारी ही भक्ती, सेवा, समता आणि नामस्मरणाचा अखंड महोत्सव असते. पंढरीची वारी ही केवळ यात्रा नसून एक भक्ती, सेवा, समता आणि नामस्मरणाची अखंड परंपरा आहे. संतांनी दाखवलेल्या या भक्ती मार्गावर चालण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. कृपया
आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद.